तर नमस्कार, मी आपला सेवक हर्षवर्धन साळवे आणि आज या ठिकाणी आपण आलो आहोत 1053 न्यू नानापेठ पात्रे चाळे इथे। आणि तुम्ही पाहू शकता या ठिकाणी एकच नळ आहे आणि या एका नळावरती सुमारे 600 कुटुंब या ठिकाणी पाणी भरतात। तुम्ही पाहू शकता, ये इकडे भाऊ, तुम्ही पाहू शकता की ही पाण्याची गर्दी आहे सगळी आणि हे पाणी भरण्यासाठीच रोज दिवसातले कमीत कमी 5 तास इथं थांबतात। आणि आपण त्यांनाच विचारूया आता की त्यांचं नक्की मत काय। मावशी, काय म्हणणं आहे तुमचं? पाणी येतं का नाही? पाणी बिलकुल येत नाही बाबा इथं, बिलकुल पाणी येत नाही। काय करायचं? किती वेळा तुम्ही येता इथं पाणी भरायला? रातचं बी येतोय 8-9 वाजता येतोय, 10, 10:30, 11 वाजता। सकाळ आता कवचाने बसलोय आम्ही 3 वाजता। एकच नाही, ती बी बारीक पाणी यायला। तर तुम्ही नक्कीच पाहू शकता या ठिकाणी की हे असे आम्हाला 4-4 दिवस पाणी येत नाही। आम्हाला लिफ्ट पण बंद आहे, पाणी पण कसं करायचं? तर तुम्ही नक्कीच पाहू शकता की या ठिकाणी ह्या ज्या काही लेडीज थांबले ते त्यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी पाण्याचा दाब कमी असल्यामुळं वरती बिल्डिंगला पाणी चढत नाहीये। फार त्रास होतोय, पाणी वेळ भेटत नाही, पाण्याचे लाईन वेळ देत नाही, पाणी कमी सोडतात। 8व्या मजल्याच्या 3 बिल्डिंगच्या लिपा बंद आहेत, त्याच्यामुळे वयस्कर माणसं पाणी एवढं 8व्या मजल्यावर कसं घेऊन जाणार आणि कसं पाणी भरणार? लोकांना त्रास होतं, आम्हाला फार त्रास होतो। आमचं आता वय होत आले, बाकीचे लोक कसं पाणी भरणार? 8व्या मजल्यापर्यंत पाणी भरायला लागतं आणि त्याच्यामध्ये लिफ्ट बंद, पाणी नाही, असा बराच प्रॉब्लेम व्हायला लागला आम्हाला। आपण याच गोष्टीवर दखल घ्यावं, आम्हाला सहकार्य करावं, आम्हाला मदत करावं। आज या ठिकाणी आपण 1053 न्यू नानापेठ येथे थांबलो आहोत आणि तुम्ही पाहू शकता की हा पाण्याचा हौद आहे या ठिकाणी। आणि इथं तुम्ही पाहू शकता की या 3 एसआरएच्या बिल्डिंग आहेत आणि कुठल्याच प्रकारे इथं पाणी लोकांना नाहीये आणि सुमारे 600 कुटुंब या ठिकाणी वास्तव्य करतात। कोणालाच कुठल्याच प्रकारे इथं पाणी मिळत नाहीये। आणि तुम्ही या आपण ह्या मावशींसोबत बोलू की नक्की त्यांना पाणी मिळतं का। तर मावशी, तुम्हाला पाणी मिळतं का इथं? पाणीच नाही बिल्डिंगला, आम्हाला प्यायला पाणी मिळतं? प्यायलाच पाणी नाही। 4-4 दिवस पाणी नाही आम्हाला। हा ना? किती वेळ पाणी येतं इथं? 1 तास येतो एक वर, 1 तासामध्ये 5 मिनिटात जातंय पाणी, कुणाला भेटतंय कुठे नाही। मग तर नक्कीच या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की नागरिक त्रस्त झालेले आहेत आणि या ठिकाणी पाण्याचा दाब कमी असल्यामुळं नागरिकांना या पाण्याबद्दलचा त्रास खूप आहे। तर आपण पाहू शकता की या 3 बिल्डिंगची या ठिकाणी टाकी आहे आणि तुम्ही पाहू शकता की या टाकीत कुठल्याच प्रकारे पाणी नाहीये, एक पाण्याचा थेंब सुद्धा या टाकीत नाहीये। आणि जितू भाई, कितने दिन से पानी ना आ रहा इधर? 4-5 दिन हो गए ना। प्रेशर नसल्या कारणामुळे ही पूर्ण टाकी सुकून गेलेली आहे। कितने टाइम पानी आता है? 3 घंटा खाली। 3 घंटा। कभी आता है? 7 दिन में? खाली रात को आता 3 घंटा खाली। 3 घंटा। प्रेशर रहता क्या? नहीं। तर तुम्ही नक्कीच पाहू शकता की या ठिकाणी ही टाकी पूर्ण टाकी सुकलेली आहे। आणि तर नक्कीच माझी पुणे महानगरपालिका व PWD ला नम्रतेची विनंती असेल की या ठिकाणी 1053 न्यू नानापेठ येथे पाण्याचा दाब हा जास्त करण्यात यावा, जेणेकरून लोकांना पाणी मिळेल। वाया ह्या एका नळावरती लोक पाणी भरण्यास येणार नाही। धन्यवाद। आपला सेवक हर्षवर्धन साळवे।